बार्शी शहराच्या वैद्यकीय क्षेत्राची उंची वाढविणारं या देशातील ग्रामीण भागातील राष्ट्रीय पातळीवरील सर्वात मोठं असं श्री भगवंत सुपर स्पेशालिटी अँड न्यूरो ट्रॉमा केअर सेंटर उभारणारे या सेंटरचे प्रमुख आणि सुविख्यात न्यूरोसर्जन डॉक्टर अमितजी पडवळ सर आज आपल्यासोबत आहेत. गेल्या दशकभराच्या वैद्यकीय सेवा कालावधीमध्ये त्यांनी हजारो रुग्ण अगदी अत्यंत असाध्य अशा गंभीर स्थितीमधले रुग्ण शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन दिलेलं आहे. नुकतेच त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये हाताळलेल्या 2357 रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्यानंतर विविध सूक्ष्म पातळीवर केलेल्या अभ्यासानंतर 32व्या राष्ट्रीय परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केला आहे. या परिषदेमध्ये त्यांनी अपघातामध्ये डोक्यांना गंभीर दुखापती झालेल्या रुग्णांचं त्यांनी निरीक्षण करून तो अहवाल सादर केलेला आहे. आज आपण त्यांच्यासोबत या शोधनिबंधावरच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत. एक सामाजिक जागृतीच्या दृष्टीनं डॉक्टर अमितजी सर आपल्यासोबत बोलणार आहेत. नमस्कार सर. तर बार्शी टुडेमध्ये आपलं स्वागत. आपण नुकताच 32व्या राष्ट्रीय परिषदेमध्ये जो शोधनिबंध सादर केला त्या शोधनिबंधाची मध्यवर्ती कल्पना कोणती होती? बेसिकली आत्ताचा हा जो शोधनिबंध आहे किंवा रिसर्च प्रोजेक्ट आहे हा ग्रामीण भागातील रस्ते अपघात किंवा डोक्याला मार लागणारे रुग्ण यांच्यावरचा झालेला एक रिसर्च प्रोजेक्ट आहे. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रुग्णांना होणारी म्हणजे इजा, त्यांचे कारण आणि ह्याचा आम्ही अभ्यास केला. तर याच्या मागचं एक महत्वाचं कारण काय होतं की आपली भारताची जवळपास 70% जी लोकसंख्या आहे ही अजूनही खेड्यांमध्ये राहते. एक 65-70% आपण म्हणू. तर आणि जे काय संशोधन या बाबतीत झालेलं आहे हे साधारणपणे सर्व अर्बन एरियाजमध्ये म्हणजे मोठ्या शहरांमध्येच सगळं संशोधन आतापर्यंत झालेलं आहे. जेव्हा मी 10 वर्षापासून ग्रामीण भागामध्ये काम करतोय आणि या रुग्णांना होणारा ज्या इजा आहेत आणि त्याच तुलनेमध्ये शहरी भागांमध्ये होणाऱ्या रुग्णांना इजा आहेत म्हणजे ऍक्सिडेंट्स आहेत, ह्या दोन्हीमध्ये खूप फरक आहे. त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. आता WHO जो वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा जो डेटा आहे त्याच्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की 90% रोड ऍक्सिडेंट्स हे विकसनशील आणि अविकसित देशांमध्ये होतात आणि त्यातले 25% म्हणजे मृत्यू हे फक्त भारतामध्ये होतात. म्हणजे भारतामध्ये रस्ते अपघातात मृत्यू होणारा भारत हा जगातला एक मी असं म्हणेन की अग्रक्रम आहे देश. तर अशा वेळेला भारतातले 70% लोक खेड्यामध्ये राहतात आणि त्या लोकांचा अभ्यास करणं ह्या दृष्टीने मला आवश्यक वाटलं आणि त्यामुळे आम्ही हा सर्व डेटा तयार केला. त्याचं विविध पातळींवर त्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर तो डेटा आम्ही आता जी नॅशनल न्यूरो ट्रॉमा कॉन्फरन्स असते तर त्यामध्ये आम्ही तो शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्याचे जे राष्ट्रीय पातळीवरचे जे शिक्षक आहेत, त्याचे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांनी त्याचं खूप कौतुक केलं आणि अशा प्रकारचा ग्रामीण भागातील हा पहिलाच प्रयत्न आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती असलेला हा पहिलाच असा शोधनिबंध आहे. आणि यातले जे निकाल आहेत किंवा यातले जे माहिती आहे ती शहरी भागापेक्षा टोटली वेगळी आहे. तर त्यामुळे त्याचा ग्रामीण भागातल्या रुग्णांवर याचा फार वेगळ्या प्रमाणात त्याचा परिणाम होऊ शकतो. ग्रामीण भागांमध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या रस्ते अपघातांची कोणती कारणं तुम्हाला या तुमच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आढळली? जेव्हा ह्या सर्व रुग्णांचा अभ्यास केला, साधारणपणे 2357 पेशंट्स यामध्ये आम्ही पार्टिसिपेट केले होते. तर यातले डोक्याला मार लागलेले सर्वच पेशंट्स आहेत आम्ही गृहीत धरले होते, त्यांचा समावेश केला होता ह्या प्रोजेक्टमध्ये.
तर यातले साधारणपणे 76% डोक्याला मार लागलेले रुग्ण हे रस्ते अपघातात जखमी झालेले आहेत. आणि त्यानंतर असॉल्ट म्हणतो आपण की मारामारी, आणि त्यानंतर फॉल म्हणजे पडलेल्याचे प्रमाण. तर अशा प्रकारे तर ह्यातलं 76% म्हणजे सर्वात महत्वाचं कारण हे रस्ते अपघातात जखमी होणं हे सर्वात महत्वाचं कारण आहे ह्या सर्व रुग्णांमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे रुग्ण आहेत ह्यातले 56% रुग्ण हे 20 ते 40 ह्या वयोगटातले आहेत. म्हणजे कुठल्याही घरातले तरुण वर्ग यामध्ये 56% लोक हे 20 ते 40 वयोगटातले आहेत. सर्व तरुण पिढी ही यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात त्यांना इजा झालेली आहे. आणि जवळपास 80% पुरुष आहेत, 20% स्त्रियांचा यात समावेश आहे. जेव्हा रस्ते अपघातांचा परत आम्ही डिटेलमध्ये अभ्यास केला तेव्हा हे जाणवलं की ग्रामीण भागामध्ये शहरी भागांच्या विरुद्ध ग्रामीण भागांमध्ये दुचाकींचा वापर जास्त होतो, टू व्हीलर्सचा वापर हा जास्त होतो. शहरी भागांमध्ये 4 चाकीचे ऍक्सिडेंट जास्त होतात काही प्रमाणामध्ये, पण त्या तुलनेत जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर दुचाकींचा अपघाताचं प्रमाण जास्त आहे आणि जवळपास 96% लोकांमध्ये दुचाकींचा वापर झालेला आहे यात. तर ही फार वेगळी गोष्ट आहे शहरी भागांच्या तुलनेमध्ये. त्याचबरोबर जेव्हा आम्ही दुचाकींच्या रुग्णांचा अभ्यास केला की किती % आहेत लोक, तर त्यातले जवळपास 95% पेक्षा जास्त हे पुरुष दुचाकी चालक होते, म्हणजे ड्रायव्हर होते. आणि जेव्हा मागं बसलेले म्हणजे सहप्रवासी म्हणतो आपण किंवा पिलन रायडर्स म्हणतो, मागं बसलेले दुचाकीवर बसलेले जे आहेत, तर त्या 70% स्त्रिया होत्या. म्हणजे ड्रायव्हर्समध्ये 95% हे पुरुष होते आणि पिलन रायडर्स किंवा सहप्रवाशांमध्ये 70% ह्या स्त्रिया होत्या. तर हेही खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा या लोकांना अपघात होतात त्याची वेगवेगळी कारणांचा विचार केला तर त्यातले जवळपास 13% लोकांनी अल्कोहोल घेतलेलं होतं. म्हणजे दारू मद्य सेवनाचं प्रमाण हे 13% आहे या सर्व पेशंट्समध्ये. आणि त्यांना होणारे जे इजा आहेत किंवा त्यांना होणारे जे इंजुरीज आहेत ह्या अल्कोहोलिक्समध्ये म्हणजे मद्यसेवन केलेल्या रुग्णांमध्ये ह्या इजा ह्या गंभीर स्वरूपाच्या जास्त प्रमाणात होत्या ज्यांनी अल्कोहोल घेतलं नाही अशा कंपॅरिझनमध्ये आपण केलं तर. आणि सगळ्यात महत्वाची आणि यातली सगळ्यात शॉकिंग अशी गोष्ट म्हणजे ह्या सर्व रुग्णांमध्ये एकाही रुग्णानं हेल्मेटचा वापर केलेला नाही. म्हणजे 0% हेल्मेटचा वापर आहे. जर ह्या लोकांनी हेल्मेटचा वापर केला असता तर हे पूर्ण अपघात टाळणं 100% शक्य झालं असतं. त्यामुळं हेल्मेटचा यूज हा 0% आहे आपल्या भागामध्ये आणि अतिशय दुर्दैवी आहे मला असं वाटतं. सर, या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांचं प्रमाण जे आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचं प्रमाण कसं आहे आणि स्त्रिया चालक असण्याचं प्रमाण किती आहे, त्याप्रमाणे सहप्रवासी असण्याचं प्रमाण किती आहे? आणि नाही, हा ऍक्च्युली खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण काय आहे की आपल्या भागामध्ये साधारणपणे मी आता बोललो त्याप्रमाणे जवळपास चालक स्त्रिया असण्याचं प्रमाण फार कमी आहे. जवळपास 96% चालक हे पुरुषच आहेत, 4% फक्त स्त्रिया चालक आहेत. आणि जेव्हा सहप्रवाशांचा आपण विचार करू त्यावेळेला 70% सहप्रवाशी हे स्त्रिया आहेत आणि 30% हे सहप्रवाशी फक्त पुरुष आहेत. म्हणजे सहप्रवाशी ह्या प्रामुख्याने स्त्रिया आहेत आणि चालक हे प्रामुख्यानं पुरुष आहेत. तर यांचं जेव्हा आम्ही परत स्त्रियांचं आणि पुरुषांचं कंपॅरिझन केलं तर दोन्हींचा वयोगट सेमच आहे, 20 ते 40चा वयोगट आहे साधारणपणे. हा प्रामुख्यानं इथं झालेला ग्रुप आहे. आणि यांच्या स्त्रियांचा आणि पुरुषांचं जेव्हा आपण इजा होण्याची गंभीरता जेव्हा तपासली त्यावेळेला असं आढळलं की स्त्रियांमध्ये होणाऱ्या इंजुरीज ह्या जास्त गंभीर स्वरूपाच्या आहेत पुरुषांमध्ये होणाऱ्या इंजुरीज पेक्षा. आता याची कारणं बरीचशी आहेत. सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपल्याकडं बसणाऱ्या स्त्रिया, गाडीवर बसणाऱ्या स्त्रिया दुचाकीवर बसताना त्या एका साईडला पाय ठेवून बसतात. म्हणजे ती खूप म्हणजे अनस्टेबल पोझिशन आहे. त्यामुळं कुठल्याही गतिरोधकावरून जेव्हा गाडी जाते त्यावेळेला तोल जाऊन पडण्याचं स्त्रियांमध्ये प्रमाण खूप कॉमन आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे असं मला वाटतं डोक्याला मार लागण्याचं स्त्रियांमध्ये. आणि त्याचबरोबर
गाडीवर बसताना हेल्मेटचा वापर केलेलाच नाहीये, स्त्रियांनीही नाही पुरुषांनीही नाही. आणि त्याचबरोबर स्त्रिया बरोबर आणखीन सामान पण घेतलेलं असतं काही गाडीवर, एखादं मूल असतं बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा होतो की तिची गाडीवर बसण्याची जी पोझिशन आहे ती खूप अनस्टेबल होते आणि त्या पोझिशनमुळे त्या जेव्हा पडतात त्यावेळेला त्यांना होणारी इजा ही अतिगंभीर स्वरूपाची असते पुरुषांच्या तुलनेमध्ये. त्यामुळं जेव्हा आपण ह्या सर्व पुरुषांचा आणि स्त्रियांचं मृत्यूदर जेव्हा आम्ही काढला तेव्हा हे आढळले की स्त्रियांचा मृत्यूदर हा जास्त आहे पुरुषांपेक्षा. म्हणजे स्त्रियांमध्ये जवळपास 8.5% हा मृत्यूदर आहे आणि पुरुषांमध्ये तोच 5.6% आहे. जवळपास 3% मृत्यूदर पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आहे. जेव्हा स्त्रिया खाली पडतात त्यावेळेला त्या बेसावध असतात आणि त्यामुळं होणारी इजा जास्त गंभीर स्वरूपाची असते आणि त्यामुळं मृत्यूदर पण त्यामुळं त्यांचा वाढतो. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये स्त्रिया पेहरावामध्ये विशेषतः साडी वापरण्याला प्राधान्य देतात. बरोबर. तर अपघात होताना ज्यावेळेला त्या पडतात त्यावेळेला त्यांचा पेहराव किंवा पोशाख तो काही कारणीभूत असतो का? आता ह्यात आपण जेव्हा पाहतो तर जवळपास 90% स्त्रिया ह्या साडी घालूनच असतात. साडीमुळे काय होतं की एका साईडला बसण्याचं त्यांचं प्रमाण जास्त आहे, दोन्ही पाय एका साईडला ठेवून बसणं हे जास्त होतं. त्याचबरोबर साडीचा पदर गाडीच्या चाकामध्ये अडकून स्त्रिया पडतात ह्याचंही प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. त्यांची ओढणी किंवा साडीचा पदर गाडीच्या चाकात अडकल्यामुळे पडणाऱ्या स्त्रियाही बऱ्यापैकी जास्त प्रमाणात आहेत. तर मला असं वाटतं यामध्ये थोडेसे त्यांच्या पेहरावात जर त्यांनी काही बदल केले तर हे प्रमाण आपल्याला कमी करता येईल. म्हणजे हेल्मेटचा वापर केला आणि दुसरं स्त्रियांमध्ये काष्टा पद्धतीनं साडी घालून जरी दोन्ही साईडला पाय सोडून त्या गाडीवर बसल्या तर हे प्रमाण बऱ्यापैकी कमी होईल किंवा सलवार कमीज घालून बसल्या तरीही त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्मेटचा वापर करणं स्त्रियांनी महत्वाचं आहे खूप. रस्ते अपघाताच्या इतर कारणांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला इतर कोणती कारणं आढळली आणखी रस्ते अपघातांना प्रामुख्यानं कोणते घटक जबाबदार आहे? रस्ते अपघातामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे टू व्हीलर्सचा वापर. टू व्हीलर्सचा वापर जेवढा जास्त वाढेल तेवढे अपघातांचं प्रमाण वाढणार. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्पीड, गाड्यांचं स्पीड. याच्यावर भरपूर प्रमाणामध्ये संशोधन झालेलं आहे की वाहनाचा स्पीड आणि अपघातात होणारी इजा. तर वाहनाचा स्पीड जसा वाढत जातो तसं अपघातात होणारी इजा ही वाढत जाते. म्हणजे इंजुरी ही जास्त गंभीर स्वरूपाची होते स्पीड. त्यामुळं स्पीड लिमिट्स राहणं हे खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे की हेल्मेटचा वापर. हेल्मेटचा वापर आपल्या भागामध्ये 0% आहे. हेल्मेटचा वापर नसल्यामुळं जर हेल्मेटचा वापर जर आपण त्याच्यावर नियंत्रण आणलं तर नक्कीच ह्यामध्ये बऱ्यापैकी हे कमी येऊन जाईल. दुसरं आहे दारूचं प्रमाण म्हणजे मद्यसेवनाचं प्रमाण. तर मद्यसेवन हे जवळपास 13% लोकांनी मद्यसेवन केलेलं होतं. मद्यसेवनामुळं पुन्हा अपघातांचं प्रमाण वाढतं आणि ते लोक स्वतःसाठी त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीसाठी सुद्धा ते घातक ठरतात. त्यामुळे मद्यसेवना हे एक महत्वाचं कारण आहे. रस्त्यांची कंडिशन. रस्त्यांच्या कंडिशनपेक्षा मी असं म्हणेन की गतिरोधकांचं प्रमाणबद्धता असणं खूप महत्वाचं आहे. गतिरोधकांची प्रमाणबद्धता नसल्यामुळे काय होतं की काही ठिकाणी गतिरोधक फार उंच असतात आणि काही ठिकाणी गतिरोधक लहान असतात. तर ज्या ठिकाणी गतिरोधक उंच आहे त्यावेळेला गतिरोधकांवरून पडण्याचं स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. कारण त्या हाईटमुळं आणि त्यांच्या अनस्टेबल पोझिशनमुळं स्त्रिया तोल जाऊन पडतात आणि त्यामुळे त्यांना होणारी इजा ही जास्त प्रमाणात असते. तर गतिरोधकांचं प्रमाणबद्धता असणं ही मला असं वाटतं खूप महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर बाकीचे जे ट्रॅफिकचे सेफ्टी रूल्स आहेत किंवा सुरक्षिततेचे जे उपाय आहेत ते पण फॉलो करणं महत्वाचं आहे खूप. बऱ्याच वेळेला म्हणजे असं म्हणतात वैद्यकीयशास्त्र सांगतं की ज्यावेळेला अपघात ऍक्सिडेंट किंवा म्हणजे कोणताही आजार कोणती मोठी दुखापत अशा घटना घडतात त्यावेळेला तात्काळ त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करणं गरजेचं आहे. अशा गोल्डन आवर्सचं म्हणजे
महत्व म्हणजे किती आहे आणि अशा वेळेला समाज प्रत्यक्षदर्शींनी म्हणजे नेमकं म्हणजे काय केलं पाहिजे, कोणती भूमिका घेतली पाहिजे असं वाटतं? गोल्डन आवर्स म्हणजे काय की सोनेरी क्षण म्हणू शकतो आपण. गोल्डन आवर्स म्हणजे सोनेरी क्षण. साधारणपणे अपघात झाल्यापासून 4 तास, 3 ते 4 तास आम्ही त्याला गोल्डन आवर्स असं म्हणतो. तेवढ्या वेळामध्ये जर रुग्णाला योग्य तो उपचार मिळाला तर त्यातून बरे होण्याचं प्रमाण हे रुग्णांमध्ये जास्त आहे. हाच कालावधी जर 4 तासांच्या पुढे गेला तर मात्र त्यातून बरे होण्याचं प्रमाण कमी होत जातं नंतर. तर आता शहरी भागांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शहरी भागांमध्ये पोहोचण्याचा म्हणजे मेडिकल फॅसिलिटीज पर्यंत जाण्याचा वेळ हा बऱ्याचशा कारणांमुळे वाढत जातो. पण ग्रामीण भागांमध्ये त्या मानानं तो जो हे आहे हॉस्पिटलला येण्याचा जो कालावधी आहे आपल्याला कमी करता येऊ शकतो. आणि त्यातून अपघात झालेला असतो त्यावेळेला लोक बघायची भूमिका घेतात की एखाद्या ठिकाणा एखाद्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे तर ते फक्त बघून लोक जातात. त्यामागचं सर्वात महत्वाचं कारण असतं की कायदेशीर बाबींची भीती. पण आता रूल्स पण असे आहेत अलीकडं की त्याचं काही फारसं म्हणजे लोकांना प्रॉब्लेम होत नाहीत. बरेचसे हॉस्पिटल्स हे पेशंट्स आल्यानंतर त्यांना इमिजिएटली ट्रीटमेंट चालू करतात. त्यामुळं त्याला कोण घेऊन आलेला आहे किंवा काय आणलं ह्याच्याशी काही हे नाही. ॲम्ब्युलन्सचे नंबर सर्वत्र उपलब्ध आहेत. फक्त त्यांनी ॲम्ब्युलन्सला फोन जरी केला तरी ते लोक गव्हर्नमेंटच्या सर्व्हिस एजन्सीज आहेत, प्रायव्हेट एजन्सीज आहेत बऱ्याचशा की जे स्वतः येऊन पेशंट्सला घेऊन योग्य त्या सेंटर्समध्ये त्यांना घेऊन जातात. तर मला असं वाटतं यावेळी लोकांची हीच जबाबदारी आहे की त्यांनी त्या वेळेला तिथं थांबून ॲम्ब्युलन्सला पटकन फोन करणं आणि त्याला लवकरात लवकर जवळच्या एका ट्रॉमा सेंटरमध्ये नेऊन त्यांना भरती करणं हे महत्वाचं आहे. आणि त्याच्यावर लवकरात लवकर जर उपचार झाले तर मग पुढचं त्याचं जे होणारं नुकसान आहे किंवा जो डॅमेज आहे तो कमीत कमी होऊ शकतो. अशा अपघातांमध्ये मेंदू आणि पाठीच्या मणक्यांना इजा होण्याचं प्रमाण म्हणजे कसं आहे? यात जेव्हा आपण ऍक्सिडेंटचं बघितलं आम्ही तर ह्यातल्या जवळपास डोक्याला मार लागण्याचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. मणक्याला मार लागण्याचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी आहे. डोक्याला मार लागण्याचं प्रमाण जास्त आहे. छातीला पोटालाही बऱ्याचदा पेशंट्सला मार लागतो. पण एक नंबरचं कारण म्हटलं तर हेड इंजुरी म्हणजे डोक्याला मार लागणं हे सर्वात जास्त कॉमन कारण आहे यामध्ये. आपण रस्ते अपघाताची विविध कारणे आणि त्या संदर्भामध्ये वाहनांवरून प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी कोणती काळजी घ्यावी या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन केलं. आपल्या श्री भगवंत सुपर स्पेशालिटी आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये न्यूरो सर्जरी सेंटरमध्ये या दृष्टीनं कोणत्या सुविधा आहेत आणि आपल्या इथल्या म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन बद्दल काय सांगते? आम्ही ट्रॉमा सेंटर्सचे साधारण विविध पातळ्यांवर ट्रॉमा सेंटर्स डिव्हिजन केलं जातं आणि त्यानुसार त्यांच्या लेवल्स ठरल्या जातात. तर आम्ही भगवंत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आम्ही सिटी स्कॅन, MRI ह्या सर्व फॅसिलिटीज ह्या आम्ही कॅज्युअलिटीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यामुळं गोल्डन आवर्सचा जो कन्सेप्ट आहे की रुग्ण आल्यानंतर त्याला लवकरात लवकर त्याचे इमेजिंग होणं, त्याचं स्कॅन होणं आणि त्यानंतर लवकरात लवकर त्याची ट्रीटमेंट चालू करणं हे महत्वाचं आहे. आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही एकाच छताखाली आणलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यासाठी लागणारे जे ऑपरेशन थिएटर्स आहेत, त्याच्यासाठी जे अत्याधुनिक उपकरण आहेत ते सगळे उपलब्ध आहेतच. आणि त्याचबरोबर रुग्णाला त्यांच्या नंतर सर्जरी झाली किंवा त्यानंतर तो जेव्हा बरं होण्याची प्रक्रिया चालू असते तर तेव्हा ट्रीटमेंटमध्ये त्याला रिहॅबिलिटेशन म्हणतो आपण की फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन. तर ते फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन हे आम्ही या ठिकाणी पेशंट्सला देतो जेणेकरून त्यांचे पुढचे व्यायाम घेणं, त्यांना बरेचदा मार लागल्यामुळं बुद्धिमत्तेवर परिणाम झाला असतो त्याची त्यांना मार्गदर्शन करणं ह्याही गोष्टी आम्ही या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत. त्यात आपण सर रस्ते अपघात झाल्यानंतर जखमी व्यक्तींच्या बाबतीमध्ये समाजाने कोणती भूमिका घेतली पाहिजे ते सांगितलं. त्यावर एक उपचार करणारे एक अत्याधुनिक वैद्यकीय निदान उपचार आणि संशोधन केंद्र म्हणून तुम्ही तुमची भूमिका पण सांगितली. या बाबतीमध्ये एक वेलफेअर स्टेट, एक वेलफेअर गव्हर्नमेंट म्हणून एक
शासनानं या बाबतीमध्ये नेमक्या म्हणजे कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत किंवा कोणत्या धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजेत असं आपल्याला सुचवावं असं वाटतं. गव्हर्नमेंटनं ह्यात सर्वात महत्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शन म्हणजे प्रतिबंधन. आधी हे अपघात होऊ नये म्हणून आपण प्रयत्न करणं महत्वाचं आहे. तर ते होऊ नये हे प्रयत्न काय करू शकतो आपण की वाहतुकीचे नियम थोडेसे आपण स्ट्रिक्टली जर फॉलो केले तर ह्या गोष्टी खूप प्रमाणात कमी होतील. साधारणपणे एक 20 वर्षापूर्वी म्हणजे 1990च्या दशकामध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये रस्ते अपघात म्हणजे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स हे लिडिंग कॉज होतं मृत्यूचं. पण त्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहतूक नियमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल केले. हेल्मेटचा वापर हा कंपल्सरी केला. लोकांसाठी आणि समाजासाठी सर्वात जास्त महत्वाचा आहे की यातून समाजाला फायदा जास्त प्रमाणात होऊ शकतो आणि हे अपघात आपण टाळू शकतो ह्या माहितीच्या जोरावर. डॉक्टर अमित सरांनी आत्ताच आपल्याला रस्ते अपघात त्याला कारणीभूत असणारी विविध कारणे त्यानंतर आपण जे प्रतिबंधात्मक उपाय त्या संदर्भामध्ये योजले पाहिजेत आणि आपण जी स्वयंदक्षता काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भामध्ये आपल्याला त्यांनी अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, आपण निदान उपचाराबरोबरच जे समाज उपयोगी असं संशोधन कार्य करताय त्या संशोधन कार्याला आपल्याला मनापासून शुभेच्छा.